अगं म्हणजे मी आपलं सहजच म्हणलं का त्यांच्या भेटीगाठी लई वाढायला ताई. मास्तरनीनं जर का अधिपतींचं मन वळवलं आणि अधिपतींनी तिला परत घरात आणलं तर? नाही, ते शक्य नाही. अगं ताई मला बी असंच तर वाटत होतं की, पण बघ की ती मास्तरीन का नाही ठरवून ठरवून त्यासनी भेटायला बघ बाहेर. म्हणजे बघ तिच्या डोसक्यात काहीतरी प्लॅनिंग चालू आहे. एवढी मोठी प्रॉपर्टी, एवढं श्रीमंत घर, एवढा पैसा. अगं ताई ती अशी सहजासहजी कसं काय सोडेल सांग की? ती का नाही काहीतरी कुटाने करणार आणि ती परत आपल्या घरात घुसणार. बघ तू. अशा कशा घुसतील त्या? आणि आम्ही बऱ्या घुसू देऊ त्यांना? ते ठाव आहे ताई का तू तिला घरात घुसू देणार नाही, पण अधिपतींची खात्री नाही नव. म्हणजे म्हणजे बघा, अधिपतींचं तिच्यावर लई प्रेम आहे हे तिला माहित आहे. त्याच प्रेमाची शिडी करून ती जर का परत घरला आली तर? किती भांडलेत तरी मी बायको आहे म्हणून अधिपती तर मिटवणारच की ग समद. म्हणजे बघा त्यांची लक्षणं तर तशीच दिसायल्यात मला. ताई तुला सांगू, त्यांचं आजचं बाहेर भेटणं का नाही मला धोक्याची घंटा वाटायला बघ. दुर्गे, ही धोक्याची घंटा वाजवणं बंद कर. सुनबाईने किती बी उड्या मारल्या तरी त्यांच्या हाताला काही यश येणार नाही. कारण त्या ज्या काही विचार करतात त्याच्या पुढे 4 पावला मी विचार करतोय. आजची ही त्यांची भेट शेवटची भेट होती. त्यांच्या भेटीगाठीचे दोर आम्ही आता कापून टाकणार आहोत. म्हणजे ताई तू नक्की काय करणार आहेस? तुला ठाव आहे दुर्गे, आम्ही आधी करतो आणि मग सांगतो. जा तू शांतवानी झोप. आता आम्ही सोनबाईंची झोप उडवणार आहोत. हा ताई, तू तिचा असा काही बँड वाजव तिच्या सकट तिची पूर्ण फॅमिली रस्त्यावर आली पाहिजे. ती लई माच करते ना तिच्या शिक्षणाचा आणि तिच्या हुशारीचा. आम्ही जे करणार आहोत त्याच्या पुढं त्यांची हुशारी काही टिकायची नाही. कारण बाकी कशाही पेक्षा भावनेचा गुंता सोडवणं जास्त अवघड असतंय. सुनबाईंनी आमचं लग्न मोडलंय. आता त्यांना धडा शिकवल्या बिगर आम्ही काही शांत बसणार नाही. वय ताई, म्या का नाही त्या दिवसाची लई वाट बघायल्या. तू जे काही करणार आहेस का नाही ते लवकर लवकर कर. हा हा वकील साहेब, काय झोपेतनं उठवलं काय आम्ही तुम्हाला? उठा उठा माता उठा. हा, आपल्याला काही लोकांची झोप उडवायची आहे. आम्ही सांगतोय ते कागदपत्र तयार करा आणि उद्या येऊन भेटा आम्हाला ऑफिसमध्ये. हा, आम्ही सांगतोय तसं करा.